मित्रांनो नमस्कार. मी अजय भोईर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो बघा, एक तरुणी आहे आणि ती मृत्यूपूर्वी काय एक आपल्या सोशल मीडियावरती एक भावनिक पोस्ट लिहिते. मित्रांनो, प्रतीक्षा समाधान पाटील, वय वर्ष 28, जळगाव मधील एका प्राथमिक शाळेवरती मुख्याध्यापिका असलेली ही तरुणी आहे. मित्रांनो, आपण म्हणतो ना की जगताना आपल्याला स्पर्धा करायची फार सवय असते किंवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याहीपेक्षा आपल्याला सुंदर आणि चांगलं कसं जगता येईल ह्यावरती आपण भर दिला पाहिजे. मित्रांनो, 24व्या वर्षी त्या मुलीचं लग्न झालं आणि नवराही वन विभाग अधिकारी आहे आणि ती सुद्धा MA BEd आणि एका प्राथमिक शाळेवरती मुख्य अध्यापिका आहे. काही दिवसानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्या जिभेवरती फोड आलाय आणि 3 महिने ती त्यावरती उपचार करत होती. दरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आलं की जिभेवरती एक गाठ झालेली आहे. मग त्या गाठीची तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की ती गाठ कॅन्सरची आहे, कर्करोगाची आहे. आणि त्यानंतर मग तो जो काही खडतर प्रवास तिच्या वाट्याला आलाय तो कुणाच्याही येऊ नये, मी प्रार्थना करतो त्यासाठी. आणि मित्रांनो, त्यानंतर जीभ काढण्यात आली. तिच्या लक्षात आलं की आपल्याला आता बोलता येणार नाहीये. तर आणि मग त्या सर्जरी नंतर 20 दिवसांनी तिचं मृत्यू होतो. फार वाईट घटना आहे, कुणाच्याही वाट्याला येऊ नये. कारण 24व्या वर्षी लग्न आणि 28व्या वर्षी मृत्यू हे कुणाच्याही वाट्याला येऊ नये. आणि मग ती मृत्यूच्या जवळपास आल्यानंतर काही दिवसाआधी एक पोस्ट सोशल मीडियावरती टाकते. त्यामध्ये ती लिहिते की मस्त जगा, तुलना करू नका. बघा, हे शब्द माझे नाहीयेत, त्या तरुणीचे आहेत. प्रतीक्षा पाटील हे तिचं नाव आहे आणि मृत्यूपूर्वी लिहिलेली तिची ही भावनिक पोस्ट मी वाचतो आहे. मस्त जगा, तुलना करू नका. आज माझ्याकडं काय नाहीये. गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. आज माझ्याकडं काय नाहीये. गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी काही तास आधी समाज माध्यमांवरती तिनं लिहिलेली पोस्ट आहे. मित्रांनो, ह्यावरून लक्षात येतं की आपलं जे जगणं आहे त्यामध्ये बऱ्याचदा आपल्या आयुष्याकडे लक्ष नसतं असं कधी कधी वाटतं. तर आपल्याकडं काय नाहीये यापेक्षा आपल्याकडं काय आहे हे सुद्धा फार महत्वाचं असतं. कारण तुम्ही जिथे आहात तिथं पोहोचण्यासाठी सुद्धा कित्येक लोक धडपड करत असतात. आज ह्या तरुणीची पोस्ट, भावनिक पोस्ट वाचण्याचा माझा हेतू हा आहे की मित्रांनो, खरंच जीवनाची किंमत समजायची असेल तर मृत्यूच्या दारातून परत आलेल्या माणसाला विचारा. आणि आजकाल जे काही वैयक्तिक अडचणी असतील, मग काही नात्यातील असतील, काही कामावरच्या असतील, काही शैक्षणिक असतील, काही व्यावसायिक असतील, या अडचणींना कंटाळून कधी कधी आत्महत्या करण्याचा जो निर्णय घेताना तो मित्रांनो चुकीचा आहे. म्हणून मी ही भावनिक पोस्ट आज तुमच्यासमोर वाचली आहे. तिने मस्त लिहिलंय, खर तर असं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. मस्त जगा, तुलना करू नका.